कोल्हापुरातील गांधी मैदान मतमोजणी केंद्रातील मतमोजणीत प्रभाग क्रमांक 19 मध्ये काँग्रेसचे दुर्वास कदम आणि भाजपचे राहुल चिकोडे यांच्यात जोरदार चुरस झाली. या प्रभागात दुर्वास कदम यांना 6,663 तर राहुल चिकोडे यांना 6,622 मतं मिळाली. अवघ्या 41 मतांचा फरक असल्यानं चिकोडे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. पण कदम यांचा 41 मतांनी विजय झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळायला सुरुवात केली. इतक्यात फेरमतमोजणीची बातमी आल्यानं कार्यकर्त्यांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. अखेर फेरमतमोजणीतही दुर्वास कदम 41 मतांनी विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं. यावेळी बाहेर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ही निवडणूक चिकोडे यांच्या विरोधात नव्हती तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात होती असं सांगत कोथरूडमधून येऊन आमच्यात भांडणं लावू नका असा सल्ला दुर्वास कदम यांनी मंत्री पाटील यांना दिलाय. 2015 साली माझी निवडणूक होती. ती निवडणूक चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधातच होती, उमेदवाराच्या नव्हती. त्यावेळी माझ्या पत्नीनं पण जिंकली. आजची निवडणूक देखील 2026ची चिकोड्यांच्या विरोधात नव्हती तर चंद्रकांत दादाच्या विरोधात मी जिंकलेलो. त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ठीक आहे, विजय पराजय मी गेली 30 वर्षामध्ये मी सगळं बघितलं आहे. विजय पराजयमध्ये मला काय त्यामध्ये कुठलं दुमत नसतं. पराजय झाला तर तो मी स्वीकारत असतो, विजय झाला तर मी स्वीकारत असतो. मात्र गेल्या वेळी पण या चंद्रकांत दादांनी त्रास दिला आणि आत्ता मी आलो पण हा त्रास त्यांनी दिला. हे योग्य नाही आहे. जनतेनं दिलेला हा निकाल त्यांनी मान्य करावा दादांनी आणि अशा पद्धतीची खेळी करू नये, रडीचा डाव रडू नये एवढीच माझी दादांना विनंती आहे. आणि दादा आता तुम्ही कोल्हापूरमध्ये नाही आहे, तिथं कोथरूडमध्ये पुण्यामध्ये आपण आहात. एक दिवस इथं येऊन आमच्या कोल्हापूरमध्ये काय भांडण लावू नका एवढीच दादा माझी विनंती. कामाचा अनुभव तसंच आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा कायापालट करून दाखवू असा विश्वास दुर्वास कदम यांनी व्यक्त केला.